मित्रांनो नमस्कार. आज आपण कोविड-19 या आपत्तीमुळे व्यावसायिक समाज कार्यकर्ते आणि सामाजिक संस्था यांच्यापुढे काय आव्हानं उभी राहिली आहे या विषयावर चर्चा करणार आहोत. उदयकाळ फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे आयोजित या फेसबुक संवाद प्रसंगी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, उदयकाळ फाउंडेशनचे आमचे स्नेही मयूर बागोत आणि त्यांचे सर्व सहकारी, मला त्यांचं खूप कौतुक करावंसं वाटतं, अभिनंदन करावंसं वाटतं की लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी या फेसबुक पेजच्या माध्यमातून विविध विषयांवर, मग ते दुष्काळ असेल, जलसंधारण असेल, कृषी असेल, महिला विकास असेल, महिलांना स्वावलंबी करण्याच्या संदर्भातलं असेल, समाजकार्य संशोधन असेल, त्यांनी विविध विषयांवर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वक्त्यांचे विचार जनतेपर्यंत ठेवावे याच्याकरता उपक्रम सुरू केला. तर मयूर आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन. मित्रांनो, आता हा कार्यक्रम पाहत असताना किंवा एरवी जवळपास आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेला आहे. घरोघरी संगणक, कॉम्प्युटर पोचला आहे, लॅपटॉप पोचलेला आहे, टॅब पोचलेला आहे, ज्यांच्यामुळे माहिती संचार तंत्रज्ञानामध्ये क्रांती घडून आली आणि जे डिजिटल इंडियाचे आर्किटेक्ट आपण म्हणू शकतो किंवा आधुनिक भारताचे निर्माते ते माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी. मी सर्वप्रथम राजीवजी यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो, आज आपण करोना आपत्ती आणि त्याच्या अनुषंगाने हे सगळे आव्हानं पाहत असताना सुरुवातीला नेमकं या कोविड-19 विषाणूने काय काय प्रभाव केले आहेत, काय परिणाम केलेले आहेत ते थोडंसं समजून घेऊया. एक पहा, असं वाटतं कारण दररोज आपण फक्त जास्त बातम्या ऐकतो की इतके लोक बाधित झाले, रुग्णसंख्या इतकी वाढली, इतके लोक मृत्युमुखी पडले. पण ही कोविड-19ची आपत्ती ही फक्त आणि फक्त आरोग्याशी निगडीत नाही. ही मानवी, ही सामाजिक, ही आर्थिक आपत्ती आहे. या आपत्तीचे अनेक कंगोरे आहेत. या आपत्तीमध्ये जर दुसऱ्याही विचार केला तर ही आपत्ती असमानता निर्माण करणारी आहे, विशेषतः दुर्बल घटकांच्या संदर्भातला. ही आपत्ती शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासोबत काही घटकांच्या संदर्भात सामाजिक अन्याय करणारी देखील आपत्ती आहे. तर ही सगळी पार्श्वभूमी आपण समजून घेऊया. आज कोरोना व्हायरसने
फक्त भारत देशच नव्हे तर जगातले ते अविकसित देश असतील, विकसनशील देश असतील, म्हणजे तिकडे कुठेतरी सोमालिया असेल, टांझानिया असेल, सुदान असेल, अविकसित देश, किंवा भारतासारखे विकसनशील देश असतील, तर त्याच्यापासून जे स्वतःला या जगातली महासत्ता समजतात असे चीन आणि अमेरिकासारखे देश असतील, फ्रान्ससारखे देश असतील, सगळ्यांनाच या विषाणूने आपल्या विळख्यात घेतलेलं आहे. याला म्हणूनच WHO पॅन्डेमिक म्हणून घोषित केलं आहे. एपिडेमिक आणि पॅन्डेमिक. एपिडेमिक जो असतो, साथीचा रोग, तो विशिष्ट एखाद्या समुदायामध्ये, एखाद्या गावामध्ये, एखाद्या छोट्या प्रदेशात फैललेला असतो. पण पॅन्डेमिक जो आहे त्याची व्याप्ती संपूर्ण देश असू शकतं, संपूर्ण जसा खंड, एशिया खंड किंवा संपूर्ण जग असू शकतं. हे कोरोना जे विषाणू आहे त्याची व्याप्ती पूर्ण विश्व आहे, म्हणून याला पॅन्डेमिक म्हणून घोषित केलेलं आहे. आता याचे ज्या वेळेला आपण वेगवेगळे परिणाम पाहतो, मी त्यांनी किती लोक आजच्या घटकेला मृत्युमुखी पडलेले आहेत, किती बाधित आहेत, किती बरे झाले, या तपशिलात जाणार नाही. ते तुम्हाला दररोज टीव्हीवर पाहायला मिळत आहे, वर्तमानपत्रात वाचायला मिळत आहे. पण याचे आपण सगळे इम्पॅक्ट समजून घेऊया, जेणेकरून पुढे काय करायचं आहे ते आपल्याला स्पष्ट होऊ शकेल. पहिला इम्पॅक्ट आपण पाहूया, हा इकॉनॉमिकल इम्पॅक्ट आहे, आर्थिक प्रभाव, परिणाम या आपत्तीचा आहे. हा काय झालेला आहे परिणाम? जगातल्या सर्व देशांची आर्थिक व्यवस्था कोलमडून पडण्याच्या मार्गावर आहे. जागतिक मंदी सर्वत्र आहे. मग आपला भारत देशही त्याला अपवाद नाही. भारतामध्ये या कोरोना आपत्ती येण्यापूर्वीच जागतिक बँकेच्या नुसार आपला विकास दर मोठ्या मुश्किलीने 3% राहील असं भाकीत केलेलं होतं. म्हणजे निश्चितपणे विकास दर कमी राहणार होता आणि त्याच्यात ही कोरोनाची आपत्ती आली, दुष्काळात 13वा महिना. आपलं 1 एप्रिलपासून जे अंदाजपत्रक बजेट सुरू होणार होतं, म्हणजे लागू होणार, त्या अंदाजपत्रकाचे 3-13 वाचले. आर्थिक व्यवस्था भारतातलीही अत्यंत क्रिटिकल स्थितीमध्ये आलेली आहे. आपण दुसरीकडे जर बघितलं तर उद्योग, आज वेगवेगळे उद्योग, म्हणजे एक साधा पेट्रोल कंपन्या, तेल कंपन्यांचा जर विचार केला तर या लॉकडाऊनच्या अगोदर त्यांनी आणि तिचे रॉ ऑइलचे वगैरे दर कमी व्हायचे होते, तर चढत्या किमतीमध्ये सगळं पेट्रोलजन्य सगळ्या वस्तू विकत घेतल्या आणि नेमकं लॉकडाऊन सुरू झालं. या तेल कंपन्यांजवळ रोकडची अत्यंत कमतरता आहे आणि त्यातल्या त्यात सबसिडी वगैरे जे दिले जाते गॅसची, याची त्याची, त्याच्यामुळे सरकारकडनं 25,000 कोटी देखील यांना घेणं बाकी आहे. तर या पेट्रोल कंपन्या कठीण अवस्थेत आहेत. आपण एक साधा हॉटेल उद्योग घेतला तर या हॉटेल उद्योगामध्ये जवळपास 10,000 कोटीचं नुकसान अपेक्षित आहे. या आपण विमानं बंद आहेत. एअरलाईन्सचा जरी विचार केला तर आज जवळपास 4,000 कोटींनी या एअरलाईन्स आत्ताच त्यांना तोटा झालेला आहे. ते एकीकडे उद्योग सगळे बंद, सगळ्या यंत्रांची घरघर बंद झालेली आहे. धुरांड्यातून निघणारा धूरही कारखान्यांचा बंद झाला आहे.
सगळं ठप्प आहे. सगळं जग आणि आपला देशही स्तब्ध असल्यासारखा झालेला आहे. दुसरीकडे आपण जर विचार केला पर्यटन क्षेत्राचा, एकूणच आपण रोजगाराच्या अनुषंगाने जर बघितलं ते एकट्या पर्यटन क्षेत्रामध्ये जवळपास 12 लाख लोक, हॉटेल रेस्टॉरंट क्षेत्रामध्ये 15 लाख लोक, रिटेल जे बिझनेस आहेत त्याच्यामध्ये 1 कोटी लोक बेरोजगार होण्याची पूर्ण शक्यता आहे. व्यापार बंद आहेत, दुकानं बंद आहेत. आपल्या इकडचा कामगार वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणावर 90% कामगार वर्ग हा असंघटित किंवा अनौपचारिक क्षेत्रामध्ये आहे. आज घरकाम करणारे, धुणेभांडी करणारे, सायकल रिक्षा चालवणारे, ऑटो रिक्षा चालवणारे, सायकलचं पंक्चर दुरुस्त करणारे, गॅरेजवाले, पाणठेलेवाले, सगळ्यांच्या कोणाच्याही हाताला काम नाही. बूट पॉलिश करणारे असतील, सलूनवाले असतील नावी, म्हणजे एकट्या महाराष्ट्रामध्ये हेअर कटिंग सलूनमध्ये काम करणारे जवळपास 2.5 लाख ते केश करतानाचं किंवा न्हाव्याचं काम करणारे जे लोक आहेत ते सध्या हातावर हात ठेवून बसलेले आहेत. म्हणजे इतका प्रचंड रोजगाराच्या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण झालेला. दररोजची आपली विद्युत निर्मिती 3800 मिलियन युनिट होती, ती 2800 मिलियन युनिटवर आलेली. कार वगैरेच्या विक्रीचं जर बघितलं तर 51% या मोटार कार वगैरे याची विक्री घटलेली आहे. तर सगळे हे आर्थिक परिणाम आहेत. लोंढेच्या लोंढे कामगारांचे हाताला काम नाही म्हणून तुम्ही दररोज टीव्हीवर पाहता की काय अवस्था आहे. म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नाही तर त्याचे काय दुष्परिणाम होतात याचं चांगलं उदाहरण तुम्हाला हे प्रवासी कामगार किंवा दिघाडी मजदूर किंवा स्थलांतरित मजूर यांच्या अनुषंगाने पाहायला मिळत आहे. अचानकपणे घोषित केलेला लॉकडाऊन, आज हे मजूर आपल्या गावाला निघालेले आहेत कारण त्यांच्या हाताला काम नाही, जवळचे पैसे संपलेले आहेत. आणि आपण दररोज टी व्हीवर आणि याच्यावर पाहतोय की 1,500 2,000 किलोमीटर पायी निघालेले आहेत काही लोक. लहान लहान मुलं कडेवर, डोक्यावर सामान, पायामध्ये त्या स्लीपर, पायांना छाले आले, रक्तबंबाळ झाले, रस्त्यात काही व्यवस्था नाही, एवढं कडक उन्हाळ्याचं ऊन, याच्यात हे लोक निघालेले आहे. अत्यंत दयनीय अवस्था आहे. काही ट्रेन सोडल्या जातात आहे, बसेस सोडल्या जातात आहेत, पण तिथेही पाहतोय आपण की जे काही सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करता करता किती गोंधळ होतोय. सगळ्यांना वेध लागलेले आपल्या गावाला जायला. म्हणजे त्यांचं तर असं म्हणणं आहे की इकडे तिकडे मरण्यापेक्षा आम्ही आमच्या गावाला जाऊन मरू. त्या कामगारांच्या लोंढ्यांचा प्रश्न आहे. अनेक लोक रस्त्यामध्ये अजूनही आहेत. अजूनही लाखो लोक कुठेतरी ब्रिज खाली, रस्त्यावर किंवा त्या कार आणि बसेसची वाट पाहत आहे. मित्र हो, अजून एक क्षेत्र म्हणजे जीवनातल्या प्रत्येक अंगावर, प्रत्येक क्षेत्रावर या कोरोना व्हायरसने प्रभाव केलेला आहे. शिक्षण क्षेत्र, मग बालवाडी म्हणजे जे अंगणवाडीमध्ये वगैरे होतं तिथपासून तर महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत सगळं शिक्षण क्षेत्र प्रभावित आहे. अंगणवाड्या बंद म्हणून जो आम्ही पूरक आहार देत होतो तो बंद. शाळांमध्ये पोरांना मिड डे मील वगैरे मिळायचं ते सगळं बंद. शाळांच्या परीक्षांचं भवितव्य टांगणीवर. आपण उच्च शिक्षणाशी संबंधित सर्व लोक आहोत.
आपल्या एकट्या महाराष्ट्राचा विचार केला तर राज्य विद्यापीठं, खाजगी विद्यापीठं, केंद्रीय विद्यापीठ, ऑटोनॉमस संस्था हे विचार करून जवळपास अशा 65 संस्था आहे ज्याच्यामध्ये जवळपास 30 लाख विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात आहे. त्याच्यापैकी जवळपास 2.5 लाख हे पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण घेणारे आहे. सगळ्यांच्या पुढे मोठा प्रश्न आहे, आमच्या परीक्षा होतील की नाही, होतील तर कशा प्रकारे होतील, निकाल केव्हा लागतील, आमच्या पुनर्मूल्यांकनाचं काय राहील, पुढचे प्रवेश केव्हा सुरू होतील, अनेक गोष्टी. पुन्हा याची आपत्तीचा जे कंटिन्यू राहिली तर अध्ययन, अध्यापन, मूल्यांकन, टीचिंग लर्निंग इव्हॅल्युएशन, शिक्षणाच्या पद्धती, पॅडागॉगी सगळ्यांमध्ये बदल आता निश्चित येणार अशी स्थिती निर्माण झालेली. आपण मित्रांनो अन्न सुरक्षेचा प्रश्न घेतला तर आज सुरू केलेला आहे रेशन दुकानातून देणं वगैरे, पण अनेक लोकांपर्यंत पाहिजे तेवढं अन्न देखील पोचलं नाही. अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. राईट टू फूड हे फंडामेंटल राईट टू लिव्हच्या अंतर्गतच येतं, त्याचाही प्रश्न आहे. मनोरंजनाचं क्षेत्र, सगळे सिनेमा थिएटर बंद आहे, नाट्यगृह बंद आहे, शूटिंग बंद आहे. याच्यावर अवलंबून असलेले फक्त कलाकार नाही, सहकलाकार, जे तांत्रिक बाबी सांभाळणारे असतात ते, चित्रपटगृहवाले, नाट्यगृहवाले सगळे बेकार आहेत. मला तर वाटतं एखाद्या वेळेला अशी परिस्थिती राहिली तर उद्या हिरो हिरोईन घेऊन सिनेमे निघणार नाही, ॲनिमेशन पिक्चर्स सगळे सुरू होतील. पण तिथेही प्रभाव झालेला आहे. आपण इव्हेंट्स ज्यांना म्हणतो, वेगवेगळे कार्यक्रम, समारंभ, ते सगळे सभा, बैठका सगळे बंद आहेत. व्याख्यानं, प्रवचनं सगळे. दुसऱ्याकडे सगळ्यात मोठा आपण आपल्याशी निगडीत असलेला आहे प्रश्नाचं तर बघितलं तर मनोसामाजिक अनेक प्रश्न निर्माण झालेले. लॉकडाऊननी आणि आपत्तीने व्यक्ती, कुटुंब, समूह, समुदाय या सर्वांवरच परिणाम केलेला किंवा परिणाम होतोय. आज असे रिपोर्ट्स आलेले आहेत की कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. चाइल्ड ॲब्यूजचे प्रकरणं तेही वाढतात आहेत. तिकडे वृद्धांच्या संदर्भातल्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः जे वृद्ध एकटे राहतात आहेत, जे स्वतः म्हणजे चालू फिरू शकत नाहीत, दुसऱ्यावर अवलंबून असणार आहे, पण लॉकडाऊनमुळे त्यांची सेवा करायला ते घरगडी वगैरे कोणी येत नाही आहेत. विकलांग असतील, दुर्बल घटकांमधले आदिवासी असतील, अत्यंत गरीब लोक असतील, मजूर लोक, हे सगळे प्रभावित झालेले आहेत. दुसरीकडे अनेक आपल्या प्रथा, परंपरा, चालीरीती या देखील मोडकळीत निघतात. विवाह समारंभ एक तर पुढेच ढकलल्या गेले, पण जे काही होतात आहेत ते 4, 5, 10 लोकांच्या उपस्थितीत होतात आहेत. सगळ्या आता पंक्ती, खानावळी सगळ्या बंद, अनेक विधी बंद. अंत्यसंस्काराचंही तेच आहे. काही ठिकाणी तर जे करोना बाधित होऊन मृत्युमुखी पडले त्यांची तर विल्हेवाट जगामध्ये कशी लावल्या जात आहे पाहतो, पण आपल्या इकडे कॉर्पोरेशनने त्याची जबाबदारी घेतली आहे. मग जे काही अंत्यविधी होत होते तेही आता सगळे निकाले निघतात आहेत. धार्मिक बाबतीतही परिणाम झालेला आहे. सण उत्सवाचं आपण बघितलं, सगळे सण आपण गुढीपाडवा वगैरे घरातल्या घरात साजरा केला.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, शिवजयंती असेल, बुद्ध पौर्णिमा असेल किंवा हे रमजानचं सण असेल, सगळे आता घरात होतात. मंदिरं बंद आहेत, मस्जिदी बंद आहेत, चर्च बंद आहेत. एकट्या तिरुपती देवस्थानाचं दररोजचं उत्पन्न 2.25 कोटी रुपये. आज मंदिराला कुलूप आहे. या मंदिराच्या भरोशावर जे जे कर्मचारी तिथे काम करतात आहेत, कारण त्यांच्या अनेक संस्था आहेत, हे आहेत, त्यांचा जो पगार बराच आहे, आपला त्यांच्याजवळ जो निधी जो आहे तो बराच आहे, पण तो एक रिझॉर्ट फंड आहे. आता तिच्याही या कर्मचाऱ्यांचा पगार देण्याचा प्रश्न तिरुपती देवस्थानासारख्या संस्थानासमोर उभा झालेला आहे. असो, पण धार्मिक बाबीही आपल्या मोठ्या प्रमाणावर प्रभावित झालेले आहेत. मित्र हो, मानसिक यांनी जर बघितलं तर चांगल्या घरातले असो किंवा विशेषतः हे दुर्बल घटक असो, सगळे चिंताग्रस्त आहेत. पुढचं काय, भविष्य काय, आम्ही जगू की नाही जगू, सगळी अनिश्चितता, त्याच्यामुळे चिंता, ताणतणाव हे प्रकार वाढलेले आहेत. अनेक लोकांना झोप येत नाही, निद्रानाश व्हायला लागले. लोकांमध्ये नैराश्य येत चाललेलं आहे, डिप्रेशन, हताश होत चाललेले आहेत. कारण वेगवेगळ्या प्रकारची इन्सिक्युरिटी आहे. त्याच्यात जी फायनान्शियल इन्सिक्युरिटी, आर्थिक असुरक्षितता, ती फार मोठी आहे. काहींना आपली नोकरी जाण्याची भीती आहे, कोणाला पगार कपात होण्याची भीती आहे. अनेक तऱ्हेच्या विवंचनाने लोक ग्रासत चाललेले आहेत. आणि लॉकडाऊनमुळे घरातल्या घरात राहत असल्यामुळे सोशल कॉन्टॅक्ट्स तुटलेले आहेत. वेगवेगळ्या तऱ्हेच्या समस्या, चिडचिड वाढली आहे, कटकटी वाढलेल्या आहे, कुटुंब कलह वाढलेले आहेत. दुसरीकडे अल्कोहोलिझम, सबस्टन्स अब्यूज, शासनाने उत्पन्नाचं साधन म्हणून दारूची दुकानं सुरू करायला परवानगी दिली. आपण सर्वांनी चित्र पाहिलं की कसे लोक त्या दारूच्या दुकानावर तुटून पडले, झुंबड झाली, 2-2, 3-3 किलोमीटरच्या रांगा लागल्या. तुम्ही सगळं चित्र पाहतात. मित्रांनो, काही क्षेत्रामध्ये चांगलेही बदल आले. माहिती संचार तंत्रज्ञान जे आहे त्याला चांगले दिवस आलेत. सगळे लोक आता वेगवेगळे ॲप्स वापरायला लागलेत, कॉम्प्युटर वापरायला लागले, मोबाईलवरनं सगळे मीटिंग्स घ्यायला लागलेत. त्या क्षेत्राला चांगले दिवस. दुसरं क्षेत्र जे आहे ते आपलं पर्यावरण, वातावरण, क्लायमेट. कुठेतरी साऊंड पोल्युशन कमी झालं आहे, वॉटर पोल्युशन कमी झालेलं आहे, एअर पोल्युशन कमी झालेलं आहे. हे काही चांगलाही प्रभाव दिसतात आहे. पण इतर काही फील्ड्स आहेत, जसं स्पोर्ट्स फील्ड आहे. आज टोकियो ऑलिम्पिक जे 2021 ऑगस्टमध्ये होणाऱ्याचं ठरलेलं आहे, ते होईल की नाही ही शंका आहे. मित्रांनो, दर 4 वर्षांनी ऑलिम्पिक होतं. अनेक खेळाडू दिवस रात्र मेहनत करतात. त्याचं ऑलिम्पिक झालं नाही, त्यांच्या सगळ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरलं जाईल. करोडो रुपयाचा फटका जपानला बसेल, तो वेगळी बाब आहे. पण खेळाडूंचं करिअर संपेल, अनेक खेळाडूंचं. आपल्या इथे या दिवसामध्ये IPL असतं, इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटचं. ते रद्द करावं लागलं. एकटा IPL रद्द झाल्यामुळे 4,000 कोटीचं नुकसान झालेलं आहे. तर अशा विविध क्षेत्रावर परिणाम होतात आहे. सामाजिक क्षेत्रामधलाच अजून एक मुद्दा
जो मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो, की लोकांचं जे वर्तन आहे ते बदलत चाललेलं आहे. नकारात्मक त्याच्यामध्ये येते. त्याच्यातलाच एक प्रकार होस्टाईल नेबर्स. अहो, जे आपले करोना वॉरियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, पोलीसवाले आहेत, जे रात्रंदिवस सेवा देतात आहेत, त्या लोकांना अनेक कॉलनीवाले, फ्लॅट सिस्टीमवाले म्हणतात आहे की तुम्ही इथं राहू नका, दुसरीकडे राहायला जा, तुमच्यामुळे आम्ही सगळे बाधित होऊ. शेजार धर्म निभवायचा सोडून आपण लोक या काही लोकांना वाईट टाकायला लागलो. हे जे प्रवासी मजदूर, दिघाडी मजदूर, स्थलांतरित मजदूर जे कुठेतरी आता गावाला निघाले आहे किंवा त्यांना त्या वेशीपर्यंत सोडले जात आहे. अनेक जिल्ह्यांनी आणि अनेक गावांनी सांगितलं की त्यांना मुंबईवरनं आले का इकडनं आले का आमच्या गावात प्रवेश दिला जाणार नाही. अंत्यविधी करता गावात काहींना परवानगी नाही. मला वाटतं कुठेतरी माणुसकीच्या विरुद्धचं हे वर्तन आहे, पण ते सामाजिक वर्तन दिसतंय. दुसरीकडे सामाजिक याच्यातच पॅनिक बाईंग. लोक धास्तावलेले आहेत. काही गोष्टी मिळतील की नाही मिळणार ही त्यांना भीती. म्हणून लॉकडाऊन सुरू होत असताना लोकांनी इतकं परचेसिंग केलं, जेवढं परचेस करता येतील कर. एक धास्ती, एक घबराट अशी लोकांमध्ये. एक थ्रेट टू सर्व्हायव्हल आहे. जीवितालाच एक धोका. ज्या लोकांच्या हातात पैसे नाही आहेत, ज्यांचं पोट हातावर आहे, त्यांना कामच नाही तर पैसा नाही, कसं जगू शकतील. म्हणून त्यांना वाटतंय की एखाद्या वेळेला आपल्याला मृत्यू येईल. मृत्यूची धास्ती आहे, तो धोका निर्माण झालेला आहे. दुसरीकडे या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया, समूह माध्यम याच्यातून दररोज इतके लोक मेले, इतके बाधित झाले आणि वेगवेगळ्या तऱ्हेच्या, कोणी म्हणतं काय अद्रकचा रस प्या, कोणी म्हणतं लिंबू पाणी प्या, कोणी म्हणतं गरम पाणी प्या, कोणी म्हणतं हळदी टाकून गुळण्या करा. इन्फॉर्मेशनचं एवढं बंबार्डिंग होत आहे आणि दररोज त्या करोनाचा लोगो सारखा तर कोरोना व्हायरस दाखवून लोकांमध्ये एक प्रकारची दहशत निर्माण झालेली आहे. एक अनामिक अशी भीती लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. मित्रहो, करोना व्हायरस हा एकीकडे आहे, पण हा जो मानसिक व्हायरस आहे तो अजून जास्त घातक बनतोय. लोकांमध्ये मनात बसलेली भीती, चिंता, अनिश्चितता हे फार कठीण प्रसंगातून लोकांना नेणारी आहे. दुसरीकडे थोडं व्यापकपणे बघितलं तर खूप ठिकाणी ह्युमन राईट्स व्हायोलेशन होत आहे. विशेषतः जे दुर्बल घटक आहेत, परिघावरचे लोक आहेत, वंचित वर्ग जो आहे तो आहे. मग या सगळ्या याच्यामध्ये अजून एक स्थिती दिसते की जे लोक फ्रंटला येऊन या सगळ्या आपत्तीशी लढतात आहे, आपण कोणी त्याला युद्ध वगैरे म्हणताय, ते युद्ध लढणारे योद्धा आज डॉक्टर लोक, नर्सेस, हेल्थ वर्कर्स, सफाईगार, लॅबॉरेटरीमध्ये काम करणारे, पोलीस कर्मचारी, फील्डमध्ये काम करणारे, प्रसार माध्यमांचे, हे सगळे लोक एक्झॉस्ट होत चालले. एक लक्षात घ्या मित्रांनो की आपल्या इकडची जी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, तुम्हीच एक विचार करा की तुमच्यापैकी किती लोक आपल्या शहरातल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जातात. हार्डली 30% लोक जाणारे आहेत. 70% लोक हे प्रायव्हेट हेल्थ सर्व्हिसेस घेणारे आहेत. पण आज या
कोविड-19च्या आपत्तीमध्ये आपण सगळे लोक अवलंबून आलो आहे त्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर. आणि जी ही सार्वजनिक आरोग्य व्यवस्था जी दुर्दैवानं थोडी दुर्लक्षित आणि उपेक्षित, कारण आपल्या GDPचा फक्त 1% या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर खर्च होतो. अनेक मूलभूत सुविधांचा अभाव तिथे, तरी देखील तिचे डॉक्टर्स नर्सेस रात्रंदिवस काम करून आपल्याला जिवंत ठेवण्याचं काम करतात. पण ते आता एक्झॉस्ट होत चालले. एक्स्ट्रा डॉक्टर्स कुठून आणणार? आपण वेगवेगळ्या स्टेडियममध्ये बेड टाकणार, हॉस्पिटल उभारणार, पण डॉक्टर आणि हेल्थ पर्सोनेल उपलब्ध कुठून होणार? हाही एक मोठा प्रश्न आहे. तर याचाही सगळा विचार करायचा. आणि हा सगळा ही पार्श्वभूमी, हा सगळा प्रभाव पाहत असताना मित्र हो, एक प्रोफेशनल सोशल वर्कर म्हणून हाही थोडासा विचार करायचा आहे की या कोरोना युद्धामध्ये आम्ही कुठे आहोत? आम्ही योद्धा आहोत का? आम्ही नसू तर का नाही आहोत? याचंही आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, अनेक आव्हान सामाजिक क्षेत्रापुढेही आहेत. आपले जे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये काम करतात आहेत, काही शासकीय प्रोजेक्टमध्ये, काही NGOच्या प्रोजेक्ट्समध्ये आहेत. अनेक प्रोजेक्ट बंद पडतात आहेत. काही या ज्या सामाजिक संस्था आहे ज्यांना CSR फंडिंग असतं, इंडस्ट्रीजकडनं वगैरे फंडिंग असतं, तर आज कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत ते जे काही फंडिंग करायचे, तर आता ते सगळं फंडिंग PM केअर रिलीफ फंड करता चाललेलं आहे. यांचं फंडिंग बंद, यांचे उपक्रम बंद, कार्यक्रम बंद. मग ते जर बंद असतील तर तिथे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते ते रिकामे होतील. शासनाने, महाराष्ट्र शासनाने तर जाहीर केला की 2 वर्षापर्यंत नोकर भरती नाही, म्हणजे शासकीय सेवेचे दरवाजे बंद. काही ठिकाणी सामाजिक संस्था म्हणतात आहे की काम करा पण वेतन कपात होईल, एवढ्याच्यावर काम करायचं असेल तर करा. काही जण कर्मचाऱ्यांची, कार्यकर्त्यांची कपात करण्याच्या मागे आहेत. नक्कीच प्रश्न आहे, सामाजिक संस्थांसमोरही आहेत आणि व्यावसायिक कार्यकर्त्यांसमोरही आहे, जे ऑलरेडी काम करतात आहेत ते, आणि जे उद्याच्या रोजगाराची वाट पाहतात आहे त्यांच्याही पुढे प्रश्न आहे की जर नवीन नोकर भरती नसेल, NGO सेक्टरमध्येही कामं नसतील तर कसं होणार? तर असे प्रश्न आहेत निश्चितपणे. पण त्याच वेळेला मित्रांनो, तुम्ही जर बारकाईने किंवा लक्षपूर्वक जे काही मगासपासून मी बोललो की प्रभाव कुठे कुठे झालेला आहे, परिणाम कुठे कुठे झालेला आहे, कोणकोणत्या घटकांवर झालेला आहे, कसा कसा झालेला आहे, हे सगळं जर विचारात घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की निश्चितपणे आव्हान आता आहेच, चॅलेंजेस आहेत. पण त्याचबरोबर आम्हाला समाज कार्यकर्त्यांना आम्ही सक्षमपणे, सुरक्षितपणे, मूल्याधिष्ठितपणे सामाजिक सेवा आणि काही समुपदेशनाच्या किंवा आरोग्याच्या सेवा या देऊ शकतो ही दाखवण्याची संधी आपल्याला आहे. आपण जेवढे हे जे इम्पॅक्ट बघितले त्याची जर लिस्ट बनवली तर आम्हाला आताच्या काळात आणि भविष्यात कोणकोणत्या काम करण्याच्या संधी आहेत ते लक्षात येईल. मित्रांनो, आपण जनजागृतीच्या क्षेत्रात काम करू शकतो, लोकशिक्षणाच्या संदर्भात काम करू शकतो, वर्तन बदलाच्या संदर्भात काम करू शकतो. लक्षात घ्या की कोविडची आपत्ती WHO सारख्या संघटनांनी एक इशारा दिलेला आहे
की आपल्या सगळ्यांना या करोना सोबत जगायला शिकावं लागेल. म्हणजे हा करोना कायमचा जाणार नाही अशी स्थिती. दुसरीकडे मी वेगवेगळ्या व्याख्यानात किंवा लेखांमधून बायोलॉजिकल वॉरबद्दल बोललो आहे, जैविक युद्धाबद्दल. तर अशा तऱ्हेच्या सूक्ष्म जंतूचा वापर करून कधी दहशतवादी किंवा शत्रुराष्ट्र आपल्यावर त्याचा उपयोग करू शकतात. या बायो वेपन्सचा, जैविक आयुधांचा. कोरोनाही, कोविड-19 काहींचं म्हणणं आहे जैविक आयुध आहे, त्याच्याबद्दल चर्चा चालू आहे. पण अशा प्रकारच्या जर घटना होणार असतील तर निश्चितपणे आपलं वे ऑफ लाईफ हे बदलणार आहे. त्याच्याकरता मोठ्या प्रमाणावर लोकशिक्षण, जनजागृतीची गरज राहणार आहे. ते समाज कार्यकर्ते करू शकतात. समाज कार्यकर्ते समुदायाला प्रशिक्षण देणं, समुदायाचं पार्टिसिपेशन मिळवणं. कारण आताच्या ह्याच्यात अनेक ठिकाणी असं दिसलं की समुदायाचा सहभागच नव्हता. कारण सामाजिक संस्थांना, सामाजिक कार्यकर्त्यांना दूर ठेवलं गेलं आणि फक्त शासकीय यंत्रणा राबल्या. तर अनेक ठिकाणी दिसलं की खरं म्हणजे इथे लोकसहभाग अनेक बाबतीत प्राप्त करायला पाहिजे होता, पण अजूनही केला जाऊ शकतो आणि पुढेही त्याची गरज राहणार आहे. तर समुदायाचं प्रशिक्षण, समुदायाचा सहभाग मिळवण्याकरताही समाज कार्यकर्ते काम करू शकतात. आता जे मुलं शिक्षण घेतात आहेत आणि जे ऑलरेडी शिक्षण झालेले आहेत, जे शिकतात आहेत, त्यांच्याकरता वेगवेगळे जे काही फील्डवर्क आहे आणि बाकी सेमिनार, पेपर रीडिंग आहे, आता इतके वाटेल तेवढे विषय प्राप्त झालेले. पण जे आमचे विद्यार्थी पासआउट आहेत, व्यावसायिक समाज कार्यकर्ते आहेत, त्या विद्यार्थ्यांना सर्वेक्षणाच्या संधी आहेत. मग ते हेल्थ सर्वे असतील, रिहॅबिलिटेशनच्या दृष्टिकोनातून सर्वे असतील, किती उद्योगांना, व्यावसायिकांना काय काय झळ पोचली याच्या संदर्भातले सर्वे असतील, इकॉनॉमिक सर्वे असतील, सोशो सायकोलॉजिकल काही सर्वे असतील, सर्वे करण्याची आणि त्याचसोबत संशोधन करण्याची अनेक विषय संशोधनाकरता, सामाजिक संशोधनाकरता या कोरोना-19नी उपलब्ध करून दिलेले. जेवढे काही प्रभाव झालेल्या गोष्टी आहेत, जे घटक प्रभावित झालेले आहेत, त्या सगळ्यांच्या संदर्भातलं अध्ययन, संशोधन केलं जाऊ शकतं. आम्हाला प्रत्यक्ष समुपदेशन किंवा ऑनलाईन टेली काउन्सिलिंग त्याची संधी आहे. कारण मानसिक समस्यांच्याबद्दल मी बोललो, त्या प्रचंड प्रमाणावर वाढतात आणि वाढणार आहेत. त्यावेळेला समुपदेशनाचं कार्य मोठ्या प्रमाणावर करावं लागणार आहे. मग त्या लहान मुलांना, शाळेत जाणाऱ्या मुलांपासनं, ते जे छोटे मुलं आहेत त्यांच्यापासनं तर महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांपर्यंत, तर वृद्धांपासनं नोकरी गमावलेल्या, नोकरीची चिंता असण्यापर्यंत सगळ्यांना समुपदेशनाची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. ते एक मोठं क्षेत्र आम्हाला काम करण्याकरता उपलब्ध आहे. आम्ही लोकांना सल्लामसलत करू शकू, मार्गदर्शन करू शकू. आज अनेकांचे रोजगार गेले आहेत. हे लोंढेच्या लोंढे गावात चाललेले आहेत. गावात अगोदरच रोजगार नव्हते म्हणून ते बाहेर येत होते. आज गावामध्ये मग हे जर परत आले आहेत, तर जे काही गावातल्या लोकांना शेतीबीतीचे, मजुरीचे कामं मिळत होते, तर आता हे जे लोक जास्तीचे आलेले आहेत, स्पर्धा निर्माण होईल. कुठेतरी त्यांना मिळणारी रोजीरोटी किंवा रोजंदारी जी आहे ती कमी होईल. पण सगळ्यांना रोजगार मिळणार नाही. मग कुठेतरी कुटीर उद्योग, शेतीपूरक उद्योग, लघु उद्योग, कृषी उद्योग याला चालना द्यावी लागेल. आणि म्हणून मग शासनाने जाहीर केलेले पॅकेजेस किंवा उद्या मग रोजगार, एखादा उद्योग कसा सुरू करावा, महिला बचत गटाच्या माध्यमातून कसा करावा,
याच्याकरता मार्गदर्शन करणं, त्यांना वेगवेगळ्या संसाधनांची जुळवाजुळव कशी करायची याच्याबद्दलचं तांत्रिक मार्गदर्शन प्रशिक्षण देणं, हे काम समाज कार्यकर्ते करू शकतात मित्रहो. आताच्या या सर्व पार्श्वभूमीवर इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशन IC मटेरियल IC टूल्स डेव्हलप केले जाऊ शकतात. आम्ही ज्या लोकांना मदतीची गरज आहे ते मदत कार्य करू शकतो. उद्या पुनर्वसनाचं कार्य मोठ्या प्रमाणावर राहणार आहे. जे लोक या कोरोनाचे विक्टिम ठरलेले आहेत, जे मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन, जे लोक बाकीच्या दृष्टिकोनातून बाधित झालेले आहेत, ज्यांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार गेला, कामधंदे केले, त्यांचं पुनर्वसन, ते एक मोठं क्षेत्र आम्हाला काम करण्याकरता आहे. आम्ही शासनाला मदत करू शकतो नीती धोरण बनवण्यामध्ये. कल्याणकारी योजनाच्या संदर्भात आम्ही इनपुट्स देऊ शकतो. वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम शासकीय संस्था किंवा सामाजिक संस्थांनी कोणते करावे त्या संदर्भात आपलं योगदान राहू शकतं. आम्ही एक प्रेशर ग्रुप म्हणून, दबाव गट म्हणून काम करू शकतो की जे खरोखर गरजवंत आहेत, ज्यांना निकड आहे, त्यांच्यापर्यंत सहाय्य पोचतं की नाही ते पाहणं. ते पोचत नसेल तर ते त्यांच्यापर्यंत त्या सगळ्या सेवा पोचल्या पाहिजे याच्याकरता दबाव निर्माण करणं. काही धोरणामध्ये, कार्यक्रमांमध्ये, योजनांमध्ये बदल करण्याकरता दबाव निर्माण करणं की जेणेकरून लोकहिताचे निर्णय व्हावेत. सामाजिक न्याय कुठेतरी प्रस्थापित व्हावा याच्याकरता दबाव गट म्हणून काम करू शकतो. आपण ओपिनियन क्रिएटर, जनमत तयार करण्याकरता काम करू शकतो. आपण ज्यांच्या मूलभूत हक्कांचं, मानवी हक्कांचं उल्लंघन होत असेल, या हक्कांची पायमल्ली होत असेल, त्याच्याकरताही काम करू शकतो. आपण ॲडव्होकसीचं काम करू शकतो. वेळ पडली तर वंचितांना, गरिबांना, उपेक्षितांना न्याय देण्याकरता आपण पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन वगैरे सगळ्याही प्रकाराचं आपण उपयोग करू शकतो. त्याही क्षेत्रामध्ये आपण काम करू शकतो. आताच्या ह्याच्यामध्ये पगारदार वर्ग जरी असला तर तो देखील कठीण परिस्थितीतून जातोय. आपल्याला लोकांना आर्थिक नियोजन कसं करावं, कौटुंबिक अर्थसंकल्प कसा तयार करावा, फॅमिली बजेट, याविषयी देखील मार्गदर्शन आपल्याला करता येईल. लोक हो, आज सगळ्या गोष्टी बदलत चालल्या आहेत. बदलत्या काळामध्ये घराची रचना कशी राहू शकते, शाळा महाविद्यालयांची रचना कशी राहू शकते, वसतिगृहाची रचना कशी राहू शकते, निवासी ज्या ज्या काही संस्था आहेत तिथे काय करावं लागेल, याचे देखील वेगवेगळे मॉडेल तयार होऊ शकतात. त्याही संदर्भातलं काम होऊ शकतं. दुसरीकडे मित्रो, सगळ्या गोष्टी ऑनलाईन होत चाललेल्या आहेत. लोकांच्या खात्यावर डायरेक्ट ट्रान्सफर, पैसे ट्रान्सफर होतात त्यापासनं तर आपण अनेक गोष्टी आता सगळ्या ऑनलाईन करायला लागलो आहेत. सायबर क्राईम्स वाढतात आहेत. म्हणजे 2018ची अगोदरची, म्हणजे आपण जर 2 वर्षापूर्वीची स्थिती घेतली तर आपल्या देशामध्ये एका वर्षामध्ये 28,000 सायबर क्राईम झाले. ते सातत्याने वाढतात आहे. एका वर्षातली ती आकडेवारी आहे. संचित झालेले सायबर क्राईम, ज्याचा अजूनही काही निकाल नाही लागला, ज्याचा तपास नाही लागला, काही नाही झालं, तर लाखोंच्या घरात आहेत. आता ते सायबर क्राईम वाढतील. म्हणून लोकांना सुरक्षितपणे सगळ्या ॲप्सचा वापर कसा करावा,
याच्याबद्दल लोकशिक्षण देण्याची गरज भासणार. ते करावं लागेल लोकांना. कारण या सगळ्या आपत्तीमध्ये एक धोका अजून थोडासा मधल्या काळामध्ये हे समूह माध्यमांवर वगैरे हे व्हॉट्सअप आणि याच्यावर त्याच्यावर काही मेसेजेस फिरतात, काही होतं, तर कुठेतरी भीती निर्माण की सामाजिक विखार निर्माण होईल का, सामाजिक विद्वेष निर्माण होईल का. तर मला वाटतं सामाजिक सलोखा, एकता, एकात्मता याच्याकरता देखील काम करण्याची संधी आहे किंवा त्या क्षेत्रामध्ये आपण काम केलं पाहिजे. अशा तऱ्हेच्या आपत्ती आल्या तर आपत्ती व्यवस्थापन, त्याच्याबद्दलचं प्रशिक्षण ते देण्याचं काम समाज कार्यकर्ते करू शकतात. आपल्या लोकांना कल्पना आहे की जपानमध्ये भूकंप मध्ये मध्ये येत राहतात. आता जपानमधले लोक भूकंपासोबत जगायला शिकले आहेत. उद्याला आपल्याला या कोविड-19 सोबत जगायला शिकावं लागणार. मग याच्यासोबत जगायला शिकण्याकरता या आपत्तीचं व्यवस्थापन कसं करायचं या संदर्भातलं मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावे लागतील. ते काम आपण करू शकतो. नंतरच्या आताच्या काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये दिसेल तुम्हाला किंवा आताही आहेत. मी ज्या वृद्धांचा उल्लेख केला, तर तुम्हाला कुठेतरी त्या वृद्धांकरता सिनियर सिटीजन केअर सेंटर्स, त्यांच्याकरता डे केअर सेंटर्स, ते सामाजिक संस्था उभारू शकतात. आज लोकांना क्वारंटाईन करायचं आहे, जागा नाही आहेत, शाळांमध्ये केलं जात आहे, कुठल्या तरी वसतिगृहांमध्ये केलं जात आहे. तर उद्याला सामाजिक संस्था विलगीकरण कक्ष किंवा क्वारंटाईन होम्स असे निर्माण करू शकतात. तर तेही एक काम होऊ शकतं. आताच्या घटकेमध्ये बघितलं तर आपण एखादा जर बाधित झाला तर कोणामुळे बाधित झाला, काय झाला, तर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग त्याचं काम करू शकतोय. जे लोक क्वारंटाईन आहे त्यांच्यावर थोडी देखरेख ठेवण्याचं काम, त्यांना दिलासा देण्याचं काम ते आपण करू शकतोय. गरजूंपर्यंत भोजन वगैरे पोहोचण्याचं फूड चेनचं काम ते आपण करू शकतोय. हेल्थ सर्वेचं काम आपण करू शकतोय. तर कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगचं असेल, सर्वेलन्सचं असेल, हे सगळे कामही आपल्याला करता येणार आहे. आताच्या याच्यामध्ये बघितलं, शासकीय यंत्रणा त्यांच्या पूर्ण ताकदीनं काम करते आहे. पण कुठेतरी या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला काही गॅप्स दिसतात आहेत, काही उणिवा दिसतात आहेत. बॅरिकेड्स लावला, एखादा एरिया पूर्ण तिथे सील केला, ठीक आहे, ते बॅरिकेड्स लावले, पोलीस उभे आहेत, म्हणजे झालं का? त्या विभागातल्या लोकांच्या दैनंदिन गरजाचं काय? त्यांना लागणारा अन्न, वस्त्र, औषधोपचार ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काय? त्यांना दिलासा देण्याचं काय? तर तुम्हाला दिसेल की वेगवेगळे शासनाचं डिपार्टमेंट हे म्हणजे होलिस्टिक अप्रोचने काम करताना दिसत नाही होत. तर तुम्हाला कन्व्हर्जन्सचं काम, कोऑर्डिनेशनचं काम, कोऑपरेशनचं काम, 3C महत्त्वाचे आहे. कन्व्हर्जन्स, कोऑर्डिनेशन अँड कोऑपरेशन या संदर्भातलं काम करता येणं शक्य. मित्रांनो, मी मगाशी उल्लेख केला तर अल्कोहोलिझम, सबस्टन्स अब्यूज हे एक क्षेत्र आहे की जिथे आपण काम करू शकणार आहोत. पण हे सगळं करत असताना निश्चितपणे आपल्याला स्वतःला तयार करावं लागेल, स्वतःला तयार व्हावं लागेल. एक लक्षात घ्या, ही आपत्ती जी आलेली आहे ती जगामध्ये सगळीकडे आहे.
ती सगळ्या धर्मांकरता आहे, सर्व जातींकरता आहे, गरिबाकरता आहे, श्रीमंताकरता आहे, स्त्रियांकरता आहे, पुरुषांकरता आहे, बालकांकरता आहे, वृद्धांकरता आहे. सगळ्यांकरताच आपत्ती. समाज कार्यकर्त्यांकरताच नाही, सगळ्यांकरता आपत्ती आहे, सगळ्यांपुढे आव्हान आहे. प्रश्न असा निर्माण होतो की या परिस्थितीला आम्ही रिस्पॉन्स कसा देतो. लक्षात घ्या एक गोष्ट, ई, इंग्लिशचा ई, ई म्हणजे इव्हेंट. इव्हेंट प्लस रिस्पॉन्स इज इक्वल टू आउटपुट ओ. ई प्लस आर इज इक्वल टू ओ. ही काय भानगड आहे? तर एखादी घटना घडते, त्या घटनेला आम्ही कसा प्रतिसाद देतो त्याच्यावरनं काय निष्पन्न होणार, काय फलित होणार हे अवलंबून असतं. नेहमीच्या कोणत्याही घटनेच्या संदर्भात आमचा प्रतिसाद त्याच्याबाबत कसा असतो, आम्ही कसं रिस्पॉन्ड होतो त्या घटनेवर. तर आता तर ही आपत्तीचं घटना आहे, त्याला कसा प्रतिसाद देतो. आता काही लोकांनी ही आपत्ती आली, आताच हे उदयकाळ संस्थावाले मयूर आणि त्यांचे सहकारी, ठीक आहे लॉकडाऊन आहे ना, त्यांनी रिस्पॉन्स दिला, त्यांनी फेसबुक पेज तयार केलं. आज आपण जो संवाद साधतोय असे उपक्रम सुरू केले. काहींनी लिखाण सुरू केलं, काहींनी आपले छंद जोपासणं सुरू केलं, काहींनी वेगवेगळ्या वेबिनार वगैरे अटेंड करून आपल्या ज्ञानात वृद्धी करण्याचा प्रयत्न सुरू केला. काहींनी वेगवेगळे कोर्सेस करून सर्टिफिकेट्स मिळवले. म्हणजे आपत्ती आली आणि हतबल झाले, हताश झाले, निराश झाले. तर नकारात्मक यांनी प्रतिसाद देताय की सकारात्मक यांनी प्रतिसाद देताय त्याच्यावर खूप अवलंबून असतं. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला तयार करणं या सगळ्या गोष्टीकडे, या आपत्तीला, या परिस्थितीला मी समर्थपणे समोर जाईल हे पाहणं गरजेचं आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या की आपण स्वतःला ग्रस्त ग्रस्त ग्रस्त, ते दुष्काळग्रस्त, हे करोनाग्रस्त किंवा शासन काही करत नाही, त्या ग्रस्ताच्या भावनेतून आपण याला दोषी, ते सेवायोजक असतील त्यांना दोष, शासनाला दोष, दुसऱ्याला दोष देण्याच्या याच्यात गेलो, त्याला आपण म्हणतो आपण विक्टिम मोडमध्ये आहोत. गरज आहे आता विक्टिम मोडमधून शिफ्ट होण्याची, क्रिएटर मोडमध्ये जाण्याची, निर्मात्याच्या भूमिकेत जाण्याची, ग्रस्ताच्या नाही. I create my life. I am responsible for me. I am in charge of my destiny. माझ्या भविष्याचा मीच निर्माता आहे, माझा मीच भाग्य विधाता आहे. दुसऱ्याला दूषण देणार नाही. जो काही मी आहे त्याची जबाबदारी मी स्वीकारायला पहिले तयार झालो पाहिजे. आणि माझं भविष्य मी बनवणार, माझा भाग्य विधाता मीच होणार, या भावनेने तुम्ही जर तयार झाले मित्र हो, तर निश्चितपणे आपल्याला पुढची वाट सुकर आहे. मग काय करावं लागेल आपल्याला तयार होणं म्हणजे मी ज्याचा उल्लेख केला की तयार होण्याचं म्हणजे आपल्याला काय करावं लागणार. पहिली गोष्ट, ज्ञानवृद्धी करावी लागणार, नॉलेज एनहान्समेंट. कारण बदलत्या परिस्थितीमध्ये अनेक गोष्टी नवीन नवीन आपल्याला शिकून घ्याव्या लागणार. नंतर मी मगाशी उल्लेख केला की या कोरोना सोबतच्या वॉरमध्ये आम्ही फ्रंट लाईनमध्ये दिसत नाही आहोत. का दिसत नाही आहोत? कोणत्या कौशल्याची, कोणत्या तंत्राची, कोणत्या व्हॅल्यूजची आमच्यामध्ये कमतरता आहे ते पाहावं लागेल. त्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतील. निश्चितपणे आम्हाला
जसं फर्स्ट एड आहे, प्रथमोपचार आहे. प्रथमोपचाराच्या संदर्भामध्ये आमच्यापैकी अनेक जण त्याच्यातल्या माहिती नसणारे. तर उद्याला प्रथमोपचार कसे करायचे, आपत्ती व्यवस्थापन कसं करायचं, याचं आपल्याला प्रशिक्षण घ्यावं लागेल. आपल्याला आपले स्किल्स वाढवावं लागतील. आपल्याला डिजिटल कॅपॅबिलिटीज आपल्या वाढवाव्या लागतील. या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा उपयोग कसा करायचा, उद्या ऑनलाईन सेमिनार कसे घ्यायचे, ऑनलाईन कॉन्फरन्सेस कशा घ्यायच्या, ऑनलाईन मीटिंग्स कशा घ्यायच्या, ऑनलाईन रिपोर्ट्स कसे पाठवायचे, ऑनलाईन सगळं डॉक्युमेंटेशन कसं करायचं, हे सगळं म्हणजे या टेक्निकॅलिटीज, या सगळ्या तांत्रिक बाबी शिकाव्या लागतील. हे कौशल्य हस्तगत करावं लागेल. तोही भाग आहे. त्याच्यानंतर मी म्हटलं की समुपदेशनाचं मोठं क्षेत्र उपलब्ध आहे. पण खरोखर समुपदेशनाचे तंत्र आपल्यासोबत तेवढे अवगत आहेत का? नसतील तर आपल्याला ते तंत्र कौशल्य सगळं हस्तगत करावं लागेल, अवगत करून घ्यावं लागेल. किंवा असतील त्याला एनहान्स करावं लागेल, त्याला वाढवावं लागेल, त्याला शार्पन करावं लागेल त्या स्किल्सला. तर आपण चांगल्या तऱ्हेने समुपदेशनाचं आणि आता विशेषतः गरज पडणार आहे टेली काउन्सिलिंगचं, त्या संदर्भातले आपले स्किल आपल्याला शार्पन करावे लागतील किंवा हस्तगत करावं लागतील. आपल्याला काही कायद्यांची माहिती होणं फार गरजेचं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. मग एपिडेमिक डिसीजेस ॲक्ट असेल 1897चा, आणि त्यालाच धरून आत्ता केंद्र शासनाने 2020मध्ये ऑर्डिनन्स काढला, ज्याच्या अंतर्गत हे हेल्थ सेक्टरमधले पर्सनल आहे, डॉक्टर्स आहे, नर्सेस आहे, यांना मारहाण केली, त्या हॉस्पिटल्सचं वगैरे नुकसान केलं, तोडफोड केली, तर शिक्षेची तरतूद वगैरे असणारा आणि काही केंद्र शासनाला इतर काही अधिकार देण्याकरता तो याला अमेंडमेंट ऑर्डिनन्स तो पास केला, त्याची माहिती असणं. आणि आताच्या याच्यात सगळ्यात महत्त्वाचा कायदा जो आहे तो डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट जो आहे 2005चा, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे या कायद्याच्या अंतर्गत मी बाकीच्या खोलात जाणार नाही, पण तुमच्या जिल्ह्याच्या पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांना प्रचंड अधिकार आहेत. कोणतेही कार्यक्रम उपक्रम राबवण्याच्या करता, त्याच वेळेला सगळे बंधनं टाकण्याकरता. पण आपण या संदर्भातला विचार करूया की पुनर्वसनाचा कार्यक्रम घ्यावा लागणार आहे, लोकांच्या समुपदेशनाचा कार्यक्रम घ्यावा लागणार आहे. लोक जे उद्ध्वस्त झाले आहेत, त्यांचे रोजगार गेले आहेत, त्यांना उभं करण्याचे कार्यक्रम शासनाला लागणार आहे. तर या कायद्याखाली काय पुनर्वसनाच्या तरतुदी आहेत, काय रिलीफ वर्कच्या तरतुदी आहेत, त्या जर आपल्याला माहीत झाल्या तर आपण शासनासोबत मिळून हे काम करू शकू. त्याच वेळेला या कायद्याअंतर्गत जे लोक कुठे गैरफायदा घेणार असतील, मिसअप्रोप्रिएशन ऑफ फंड्स, काही त्यांना काही धान्य वाटप करायला दिलं, त्याच्यात काहीतरी गैरफायदा घेतात आहे वगैरे वगैरे काही बाबी राहिल्या, तर ते कसे गुन्हे आहेत, त्याच्याकरता काय शिक्षा होऊ शकते, हेही सगळं आहे. तर ते आपल्याला हे कायदे माहीत झाले पाहिजे. काही कामगार कायद्यांमध्ये बदल करण्याचं चालू आहे, काही राज्यांनी त्याच्यामध्ये बदल आणणं सुरू केलेलं आहे. तर ते बदल खरोखर या असंघटित क्षेत्रातल्या कामगारांच्या हिताचे आहेत की नाही, नाही तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवता येईल, प्रेशर ग्रुप म्हटलं मी. पण आपल्याला अगोदर माहीत झालं पाहिजे की हे नेमके काय कायदे आहेत, तर ते समजून घ्यावे लागतील. मित्रांनो, आताच्या याच्यामध्ये तर गरज आहे तुमच्या जो ज्ञान आहे, तुमच्या जो काही कौशल्य आहेत, तंत्रकौशल्य आहेत, निश्चितपणे समाज करायचे. पण गरज आहे क्रिएटिव्हिटीची, गरज आहे इनोव्हेशनची, रचनात्मकता, सर्जनशीलता, नाविन्यता. कारण आताच्या जगामध्ये काही खपत असेल तर ती नाविन्यता खपते.
तुम्ही सगळ्या लोकांनी एखाद्याला तो व्हॉट्सअपवर व्हिडिओ बघितला की नाही मला माहीत नाही, पण महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे जे चेअरपर्सन आहेत आनंद महिंद्रा, त्यांनी तो व्हिडिओ शेअर केलेला आहे. कोणाचा व्हिडिओ आहे? एक ऑटो रिक्षावाला. या ऑटो रिक्षावाला, कारण आता या फिजिकल डिस्टन्सिंगच्या युगामध्ये आता सांगितलं जात आहे की ऑटो रिक्षा जर चालू झाले तरी त्याने फक्त एकच सवारी घेऊन जातील. आता कल्पना करा की ऑटोमध्ये जर एकच सवारी बसली, घरातले 4 लोक जाणार आहे, ते 4 ऑटोमध्ये बसले, ते एका सवारीचं भाडंही जास्त लागेल किंवा भाडं जास्त नाही दिलं तर त्या ऑटोवाल्याला ऑटो चालवणं परवडणार नाही. या ऑटो रिक्षावाल्याने काय केलं, यांनी तर बॅटरीवर चालणारा ई ऑटो जो त्याचा आहे त्याच्यात 4 कंपार्टमेंट केले. 4 कंपार्टमेंटमध्ये 4 लोक बसू शकतील, चौघांचाही एकामेकासोबत संबंध येणार नाही. इनोव्हेशन. त्या आनंद महिंद्रांनी आपल्या कंपनीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलच्या प्रमुखांना कळवलं की या माणसाचा शोध घ्या आणि त्याला आपल्या R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या कमिटीवर घ्या. कल्पना करा मित्र हो की एका ऑटो रिक्षावाल्याला जर रिसर्च अँड डेव्हलपमेंट महिंद्रा अँड महिंद्राच्या डायरेक्ट त्याच्यावर घेतलं जातं. कशामुळे? की प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्यातली जी नाविन्यता दाखवली त्याच्यामुळे. म्हणून आपल्याला ती नाविन्यता, ती सर्जनशीलता, ती महत्त्वाची आहे. आपल्यामध्ये प्रोजेक्ट प्रपोजल कसे तयार करावे, फंड रेझिंग कसं करावं, याच्यामधलेही स्किल एन्हान्समेंटची आवश्यकता आहे. दुसरं असं आहे की आता हा सगळा जो हे सगळं चालू आहे, फिजिकल डिस्टन्सिंग, हे ते लोक पाळत नाही किंवा काही पाळतात किंवा उद्याला नेहमी करता असं पाळावं लागणार आहे. तर आपल्याला वर्तन आणि वर्तनातील बदल याच्या अनुषंगाने जे जे काही मॉडेल्स आहेत किंवा थेरीज आहेत, मग ते हेल्थ बिलीफ मॉडेल असेल किंवा थेरी ऑफ रिझन्ड ॲक्शन असेल किंवा सोशल कॉग्नेटिव्ह थेरी असेल, याही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. कारण उद्या लोकांच्या वर्तनात बदल करायचा. लोकांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाहायला पाहिजे, लोकांनी या गोष्टी केल्या पाहिजे. तर त्या गोष्टी प्रभावीपणे राबविण्याकरता आपल्याला आपला हा बेस पक्का करावा लागेल. त्याचबरोबर इतर काही मॉडेल्स आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी राबवल्या जातात आहेत. भिलवाडा मॉडेल असेल, केरला मॉडेल सध्या फार सक्सेसफुल आहे. म्हणजे केरलामध्ये इतकी यंत्रणा पूर्ण, म्हणजे आताच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा तर वापर होतोच आहे, पण एखादा व्यक्ती केरलाच्या बॉर्डरवरनं प्रवेश जर करत असेल तर त्याला सगळं त्याचं आयडेंटिफिकेशन वगैरे तर केलं जातं, त्याला बाहेर काढलं जातं. त्याची कार वगैरे असेल ती सगळे सॅनिटाईज केले जाते. त्या लोकांना पूर्ण सॅनिटाईज करण्याच्या सूचना दिल्या जातात. 500 मीटरवर पुन्हा त्यांची तपासणी होते, पुढच्या 500 मीटरवर तपासणी होते. त्यांना रस्त्यावर कोणत्या हॉटेलमध्ये काय मिळेल याची माहिती सांगितली जाते, त्यांच्या नाश्त्याची जेवणाची व्यवस्था होते आणि ते प्रवास करून घरी पोचत तोपर्यंत घरी हेल्थ वर्कर, ग्रामपंचायत जरी असेल तरी तिथे हजर असतो. तो सूचना देतो. नेक्स्ट डेला दुसरा व्हिजिटर हेल्थ डिपार्टमेंटचा येतो, तो काही गोष्टी माहिती करून घेतो, त्याने क्वारंटाईन झाले की नाही हे पाहतो. प्रचंड केरलाने जसं पहिले परदेशातून आपल्या इकडे मुलं आणणं, विद्यार्थी वगैरे आणणं चालू केलं, त्यांनी या सगळ्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या ॲक्टिव्हिटी राबवल्या. मंदिरं सुरू होते तरी मंदिरामध्ये एकेकाला प्रवेश दिला जात होता आणि तोही तपासून. म्हणजे तुम्ही प्रदक्षिणा मारली, पुन्हा जर आले तर पुन्हा तुमची तपासणी होत होती. मग नंतर मंदिरही बंद केले. पण फार मोठ्या प्रमाणावर डिझास्टर मॅनेजमेंटचं. तर ते काय मॉडेल आहे?
जे ग्रामपंचायतीपर्यंत राबवल्या जात आहे त्याचं अध्ययन केलं पाहिजे. तर हे सगळं अध्ययन करणं हेही मित्र आपल्याला काम आहे. कारण हे वेगवेगळे प्रशिक्षण घेतले, वेगवेगळं आपण ज्ञान आणि कौशल्य हस्तगत केले तर निश्चितपणे आपण स्वतःला तयार करू शकू. या सगळ्या कामाच्या संदर्भात मित्र हो, आपल्याला संधी आहे. हेल्पर म्हणून काम करायची, एनेबलर म्हणून काम करायची, ॲडवायझर म्हणून काम करायची, काउन्सिलर म्हणून काम करायची, मॅनेजर म्हणून काम करायची, पॉलिसी मेकर म्हणून काम करायची, लायझनिंग करण्याचं आपण भूमिका अदा करू शकतो आहे, फंड रेझरची आपण भूमिका अदा करू शकतो आहे, नेटवर्किंगचं काम आपण करू शकतो आहे, आपण ओपिनियन बिल्डर, पॉलिसी मेकर, रिसर्चर, प्रॉब्लेम सॉल्विंग या सगळ्या भूमिका, ॲडव्होकेट म्हणून आपण भूमिका, ॲडव्होकेसीचं काम आपण करू शकतो. हे सगळे कामं करण्याची आपल्याला संधी आहे. तुम्हाला दिसेल किती व्याप्ती आहे आपल्याला काम, किती मोठा स्कोप आहे. पण त्याच्याकरता मी सांगितलं तसं आपल्याला स्वतःला तयार करावं लागेल. सगळी मूल्य, मेथड्स सगळे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही युवा आहात, ऊर्जा आहे, चैतन्य आहे, उमंग आहे, उत्साह आहे. हताश होण्याची काही गरज नाही. स्काय इज द लिमिट. एवढे आपल्याला काम करायच्या संधी आहेत. आता प्रश्न जो राहणार आहे तो असा आहे की पुष्कळ आपण म्हणतो पुनर्वसन म्हणजे काय, तर पूर्वस्थिती. आता अशी शक्यता आहे की पूर्वीचं जीवन पद्धती येणं कठीण होत चाललंय किंवा होणार आहे. आणि म्हणून एक टर्म आली आहे, अ न्यू नॉर्मल. आता आपण जे भविष्यात प्रवेश करतोय तिथचं कसं राहील, तर ते न्यू नॉर्मल लाईफ राहणार. त्याच्याकरता मित्र हो, फ्युचर अननोन आहे. निश्चितपणे फ्युचर अननोन आहे. पण याच अननोननी आपल्याला संधी दिलेली आहे टू बी मोर फोकस ऑन नाऊ. अननोनने नाऊवर फोकस करण्याकरता संधी दिली आहे. वर्तमानावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची संधी दिली आहे. ती संधी समजून घ्या, ती उमजून घ्या. आताच्या ह्याच्यात वेगवेगळे अप्रोचेस असतात काम करायचे. पण जे अप्रोच आहेत त्याच्यातला महत्त्वाचा अप्रोच राहणार आहे ह्युमॅनिटेरियन अप्रोच. मानवीय दृष्टिकोनाचं हे घेऊन आपल्याला सगळं समाजकार्य करावं लागणार आहे. याच्यामध्ये लाखो लाखो लोक जे आज स्वतःची सुरक्षा करू शकणार नाही आहेत, स्वतःचं जीवन जगणं ज्यांच्याकरता कठीण होणार आहे, त्यांच्याकरता एक पाऊल पुढं टाकून आम्हाला काम करावं लागणार आहे. आम्हाला एकमेकांना सहकार्य करावं लागणार आहे. तरच आपल्या देशाचं सोशो इकॉनॉमिक जे वेलबिंग आहे ते टिकेल. अन्यथा ते कोलॅप्स होण्याची भीती निर्माण झालेली. म्हणून मित्र हो, अशा परिस्थितीमध्ये फक्त मी आपल्याला सांगेल की प्रश्न निर्माण झालेला होता सामाजिक संस्थांचा की PM फंडकडे, केअर फंडकडे पैसा चाललेला आहे. थोडा मार्ग बदलतोय. CSR फंड आपल्याकडे डायरेक्ट येत होता, तो प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर फंडकडे जाणार, पण तिथून सामाजिक संस्थांकडे येणार. हे लक्षात घ्या. मी सांगितलं डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट आणि इतर ज्या बाबी सांगितल्या त्याच्या अंतर्गत शासनाला वेगवेगळे उपक्रम, कार्यक्रम राबवण्याकरता सामाजिक संस्थांची मदत घ्यावी लागणार आहे. आणि त्याच्याकरता या सगळ्या माध्यमातून फंड आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. म्हणून फक्त तुमचे कार्यक्रम बदलतील, योजना बदलतील, पण फंड्स येऊ शकतात. तर आज मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आपण 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. एक, दॅट्स इट, ॲक्सेप्ट. जे वास्तव आहे ते स्वीकारा.
वास्तविकतेपासून दूर जाऊ नका, ते स्वीकारा. दुसरं आहे पी, पेशन्स. संयम ठेवा. संयम ठेवायला शिका. तिसरं आहे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. सकारात्मक दृष्टिकोन. स्वतःचं स्वॉट ॲनालिसिस करा. स्वतःचे बलस्थानं काय, शक्तिस्थानं काय, त्याला अधिक वाढवा. तुमच्या ज्या विकनेसेस आहेत, त्रुटी उणिवा आहेत, त्या दूर करा. धोके कोणचे आहेत, अडथळे कोणचे आहेत, ते लक्षात घ्या. आणि ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत, त्या संधी सोडू नका. संधी ह्या सगळ्या कोरोना आपत्तीमुळे तुम्हाला रोजगाराच्या आणि वेगवेगळ्या काम करण्याच्या संधी मिळतात आहे. संधी तुमच्या दरवाजावर टकटक करते आहे. या संधी लक्षात घ्या. तर स्वॉट ॲनालिसिस करा आणि त्यानंतर स्वतःला पूर्णतः तयार करा. विश्वास ठेवा. ट्रस्ट, टी फॉर ट्रस्ट, ते लक्षात ठेवा आणि पुढे जा. मित्रांनो, अडथळे आहेत, अडचणी आहेत. आमच्या ज्या डिग्र्या आहेत, त्या डिग्र्यांबद्दल मी नेहमी म्हणत असतो की ये डिग्रिया तो महज आम्हाला जे काही शिक्षण दिलं, तर त्याचा आहे, ये डिग्रिया तो महज तालीम के खर्ची के रसीदे हैं. ये डिग्रिया तो महज तालीम के खर्चे के रसीदे है. असली इल्म, ये असली शिक्षा, असली इल्म वो होता है जो किरदार में झलकता है. म्हणजे जे आपल्या वर्तनातून दिसतंय, आपल्या कार्यातून दिसतंय, आपल्या चालण्या बोलण्यातून दिसतंय, ते खरं शिक्षण आहे. मग समाजकार्याचं शिक्षण घेतलेलं आहात आपण, ते तुमच्या कृतीतून, चालण्या बोलण्यातून, वागण्यातून दिसायला पाहिजे. मित्रहो, स्वतःवर विश्वास ठेवा. निश्चितपणे तुमच्यामध्ये तेवढी क्षमता आहे, तेवढं तुमच्यामध्ये ताकद आहे. तुम्ही या परिस्थितीत स्वतःही बाहेर पडू शकता आणि अनेक लोकांना या परिस्थितीतून सावरण्याकरता मदत करू शकता. कष्टाला आणि संकटांना घाबरू नका. मी एवढंच म्हणेल, ना संघर्ष है ना तकलीफें, ना संघर्ष ना तकलीफें, फिर जीने में क्या मजा है. ना संघर्ष ना तकलीफें, फिर जीने में क्या मजा है. दोस्तों, ये तूफान भी थम जाएगा, ये तूफान भी थम जाएगा जब लक्ष्य हो सीने में, लक्ष्य हो सीने में. तो विश्वास ठेवा. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. ये पूरा है विश्वास. या ह्यानी पुढे जा. समाजकार्याचे फक्त काही सायकॅट्रिक आणि मेडिकल हेच भाग नाही. कम्युनिटी डेव्हलपमेंट सगळ्या क्षेत्रात काम करायचे, सगळ्या क्षेत्रात काम करायची संधी आहे. ती ओळखा, पुढे जा. तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल. उद्याचा दिवस आपला आहे. निश्चितपणे ये भारत फिर से मुस्कुराएगा. मित्रों, थोडा हसा. हे हसलं की फील गुड हार्मोन्स सिक्रेट होतात. प्रसन्न वाटायला लागतं, चांगलं वाटायला लागतं. तर आज हेल्दी बॉडी आणि हेल्दी माइंडची गरज आहे हे सगळं फेस करायला, आणि तुम्ही ते करू शकाल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. उदयकाळ फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद. त्या सर्वांचं अभिनंदन. मित्र हो, जय हिंद, नमस्कार, जय महाराष्ट्र. आपले जे काही प्रश्न वगैरे आहेत,
मला वाटतं बऱ्याच प्रश्नांचं उत्तर दिलं गेलं असेल, पण काही प्रश्नांचं उत्तर निश्चितपणे मी नंतरही देऊ शकेल. प्रयत्न करेल की आपले जे जे काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्यांना उत्तरं देण्याचं. अजूनही काही प्रश्न असतील, पण एकूणच जर तुम्ही ओळखलं असेल, म्हणजे लक्षात घेतलं असेल, तर तुमच्या मनामध्ये घोंगवणाऱ्या प्रश्नांना उत्तरं मिळतील. आणि काही बाबतीत आता गरज आहे तुम्हालाही संघटित होण्याची, समाजकार्य, व्यावसायिक समाजकार्य क्षेत्राला एक प्रतिष्ठा मिळवून देण्याची, एक व्यावसायिक समाजकार्याचं अस्तित्व निर्माण करण्याची. त्याच्याकरता सोशल वर्क एज्युकेशन काउन्सिलचीही गरज भासणार आहे. आम्ही महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्सच्या माध्यमातून सोशल वर्क एज्युकेशनचं, महाराष्ट्र सोशल वर्क एज्युकेशनचं बिल शासनाकडे दिलं आहे. पण नेहमीप्रमाणे थोडेसे तिकडे जे काही शासन दरबारी अनास्था असते तशी आहे. पण सगळे महाराष्ट्रातले समाज कार्यकर्ते मिळून जर एक शासनावर दबाव आणला तर कुठेतरी हे जसं नर्सिंग काउन्सिल आहे, बार काउन्सिल आहे, मेडिकल काउन्सिल आहे, तसं समाजकार्याचं एक काउन्सिल निर्माण होईल, ज्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस करायला किंवा याला लायसन्सिंग मिळेल. एक आपोआप आपल्या या व्यावसायिक समाजकार्याचं दर्जाही वाढेल, त्याचं अस्तित्व निर्माण होईल. तर तेही काम करण्याकरता एक दबाव गट आपण सर्वांनी मिळून निर्माण करावा, एक आव्हान करतो. इतर आता जे काही प्रश्न असतील ते प्रश्न मी नंतरच्या याच्यामध्ये आपल्याला उत्तरं देईल. पण आपण सगळ्यांनी आज ऐकून घेतलं त्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांचे आभार. थँक्यू व्हेरी मच.